अरे तुमच्या बायका कुठे राहिल्या? खुश आहे खुश आहे आपण खुश आहे वाटतं आपण खुश आहे लोक भाई भाई तू पण खुश आहे तुमची पण वाईफ नाली पण खुश आहे हे दोघे खुश आहे हे दोघे खुश आहे हे घाबरतो वाईफला घाबरतो सर्व कपल लोक आहेत आणि आम्ही 2 भाऊ फक्त सिंगल आहोत म्हणजे टोटल 10 जण आहेत त्यातले 4 जण कपल होते म्हणजे मॅरिड आहेत सर्व फक्त आम्ही दोघे झालो मित्र कारण ह्याच्याकडे पण कोण चित्र नाही माझ्याकडे पण कोण चित्र नाही तर आम्ही लोक एकत्र बसून आता हमाली करणार आहे बॅग सांभाळणार आहे सर्वांचे तर जय शिवराय मित्रांनो मी तुमचा होस्ट तुमचा शिवप्रेमी दोस्त प्रभात डोंगरे स्वागत करतो तुमचा अजून एक नवीन ब्लॉगमध्ये ॲक्च्युली आपण आता ट्रॅकिंग नाही करणार आपण चाललो एक महादेवच्या दर्शनासाठी तर आपण चाललो एक महादेवच्या दर्शनासाठी आणि माझ्यासोबत देवा आहे देवा आपला शिवप्रेमी दोस्त आणि आपण इकडनं उज्जैनला चाललो आहे आणि आपल्यासोबत अजून 10 जण म्हणजे अजून 8 जण आहेत तर ही ट्रिप जी आपण एन्जॉय करणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत चला मग जय शिवराय कोऑर्डिनेटर आलेत आमचे स्पॉन्सर आले स्पॉन्सर पुरा खर्चा उठायची 66 64 थांब एक मिनिट 66 इकडे 65 इथे 70 बघ इकडे गेली ना 70 एक 64 बघ तिकडे झाली तुझी वरती खाली आहे एक अप्पर आहे अप्पर आहे ना 64 65 कुठे गेली 65 तर आता आमची ट्रिप चालू होणार आहे आणि देवाने मी सीट शोधतोय कारण आम्हाला झोपायला जागा नाही भेटली RAC आमची RAC अम्मा अम्मा तर आता आम्हाला ट्रेनमधलं जेवण नाही जेवायचं आहे तर आम्ही चाललो आहे बाहेर मुंबई सेंट्रल स्टेशनच्या कारण जेवण घेतलं ना आम्ही आणि इकडनं आता बघू काय भेटतोय बाहेर जेवण घेऊ पार्सल कारण देवा आणि मी उपाशी आहे फक्त जेवण भेटला पाहिजे कारण जर जेवण नाही भेटला मग रात्रभर उपाशी राहायला लागेल आणि पण इकडे एक पण हॉटेल नाही आहे तिकडे चल बाहेर फटाफट चल ना बाहेर जावं इकडे धावत 15 मिनटं राहिले हां त्यासाठी नाही भेटणार इकडे भेटेल मुंबई सेंट्रल मावशीची रिटायरमेंट डिटेल झालेली माझी तर आपण फोर्ट्स ऑफ सिरीजमधून थोडा ब्रेक घेतला या महिन्यात आपल्याला उज्जैन करायचं आहे तर आता हॉटेलमध्ये दाल खिचडी पार्सल घेतलेत आता बघूया कचोरी वगैरे हाच आहे लसूण चिवडा घेतो नॉर्मल घेते काहीतरी चकली चना बिना घे दो स्कॅनर करू नंतर आपण ठीक आहे बटर चिकन घ्या तर आम्ही डोकं लावलं सर्वात बेस्ट की जेवण जेव्हा ऑर्डर करायला गेलो आम्हाला माहिती आहे सर्वात फास्ट डिश जी हॉटेलमध्ये बनते ती आहे दाल खिचडी आता 4 दाल खिचडी घेतलेत पार्सल टोटल 8 जण आहोत आणि चिवडा घेतला आहे म्हणजे आमचं काम शॉर्ट आहे कारण जर पराठा वगैरे ऑर्डर केले असते आम्ही तर मला वाटतं आहे अर्ध्या तासामध्ये झाला नसतं तर हे 15 मिनटामध्ये ऑर्डर भेटली लास्टचे 15 मिनटं राहिले आम्हाला ट्रेन पकडायला तर आमचा जेवायचा कार्यक्रम चालू झाला आहे अजून ट्रेन चालू नाही झाली पण जेवायचा कार्यक्रम चालू आहे बस इकडे आम्ही दोघे लावारीच आहे बघा आणि तिकडे सर्व 4 जेंट्स 4 लेडीज हजबंड वाईफ
भाऊ तुझी बायको कुठे आहे? घरी आहे. भांडी घालते. नाही चालेल चालेल. भाग्यश्रीचा उपास आहे. भाग्यश्री उपास आहे ना? रिटर्न आहे पण तर जेवू नको तू. तर हा आपला मस्तपैकी जेवण आहे. चिकन आहे, भुर्जी आहे, दाल खिचडी आहे. मग जेवण आणलं होतं आम्हाला माहितीच नाही. काय रे आपण उगाच खर्च केलं. हा आम्हाला माहिती नव्हतं एवढे स्टॉक असतील आमच्या. तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला ड्रिंक पाजतोय. हा डायरेक्ट उज्जैनमध्ये हर हर महादेव. सुरुवात आहे शेवटी त्यात कडू लागते ते. तर आता आम्ही सुरत सोडलाय. बाला आणि हा मित्र आमचा. हाय बाला. हाय बाला. How are you? How are you? धमाल भाई उज्जैन. हे बाला. झोप काही येत नाही. फुल मस्ती करतो आम्ही दोघे. बाकी ग्रुप पार्टी आहे. तर जय शिवराय, शुभ प्रभात मित्रांनो. तर आता आपण पोचलो उज्जैनला. आपल्यासोबत देवा आहे, आपली लाडकी बहीण भाग्यश्री आहे. ओके, आमचा पूर्ण खर्च भाग्यश्री करणार आहे. को स्पॉन्सर आहे. तिच्या नवऱ्याला आम्ही फक्त 500 रुपये दिलेत. बाकी 5000 आमच्या तिघांमध्ये आहे. तर आता आपण पोचलो उज्जैन स्टेशन आणि इकडनं आपण पहिलं हॉटेल घेणार आहे. हॉटेल घेऊन नंतर आपण महादेवाचे दर्शन घेणार आहे. चला मग जर्नी एन्जॉय करूया. हे आपण तर कुठे चाललोय? हां चलो. तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात बेस्ट आहे इलेक्ट्रिक गाडी, नॉन पोल्युशन. आता भाव आपल्याला सोडतील. आपले पूर्ण मंडळी पाठी बसले. खूप थंडी आहे रे पुढे. आरामात. माझी पण काढ भावा. कावी आरामात काढा. बस. तर आता आपण आलो आहे आपल्या हॉटेलमध्ये आणि इकडे ॲक्च्युली पुन्हा आता मॅच झाला आहे. म्हणजे इकडं आता सेटअप करायचं आहे आणि इकडनं आपण निघणार आहे दर्शनासाठी. तर आम्ही या रूममध्ये 6 जण थांबलो आहे. पटापट रेडी होणार आणि कालभैरवचे दर्शन घेणार आहे. चला मग. तर हर हर महादेव मित्रांनो. आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता कुठे चाललो आपण? कालभैरव मंदिरचे दर्शन घ्यायला. पाठी आपले बहिणी आहेत सर्व. चलो. अरे मैं तो मेनू भाई, ऐसा कैसा? मैं नहीं आऊँगा तो ये लोग कोई नहीं आएगा आपके साथ. हर हर महादेव. एक जी गोष्ट मला MP मध्ये आवडली ती ही इलेक्ट्रिक रिक्षा. म्हणजे पोल्युशन खूप कमी, एकदम इलेक्ट्रिकचं आहे, टेन्शन फ्री आहे आणि एका रिक्षामध्ये आरामात 5 जण जाऊ शकतात.
तो आपका नाम बताइए पहले। विजय माली। विजय भाई, तो ये गढ़कालिका जो मंदिर है उसका मेन इतिहास क्या है? जब कौरव और पांडवों के बीच में युद्ध हुआ था उस समय माता जी का होठ गिरा था यहाँ पे, इस जगह पे होते, इसलिए यहाँ पे गढ़कालिका माता जी का शक्तिपीठ बोला जाता है। एक शक्तिपीठ हरसिद्धि है महाकाल के पास में और सेकंड नंबर का शक्तिपीठ ये है। टोटल उज्जैन में 52 शक्तिपीठ है। जानेवारीचा महिना आहे, जेवढी थंडी इकडे आहे तेवढी मुंबईमध्ये त्याची 10% पण नाही. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता तिथे भरपूर थंडी आहे. बोलताना पण पूर्ण थरथरतो आम्ही लोक. आता खूप भारी वातावरण आहे आणि वातावरणाचा मस्त आनंद घेत आम्ही जे देवाचे दर्शन आहे ते घेत आहे. तर आपण तिसरा मंदिर जे करणार आहोत ते आहे कालभैरव मंदिर. आणि आता आपण देवासाठी आपण हे घेतलंय, बहिणींनी पण घेतलाय. तुझा कसला नवास आहे का? पहिल्यांदा आली आहे ना म्हणून देवाला प्रसाद, नवऱ्याला घेऊन आली आहे आणि देवाला प्रसाद. आम्हाला 2 भावाला पण घेऊन आले आहे. आमच्यासोबत एक देव आहे पण तरी सुद्धा आम्ही ह्या देवाला प्रसन्न करणार आहे. हा मनुष्यातला देव आहे, देवगणातला देव. आता आपण कालभैरव मंदिरात आलोय आणि देवासाठी आपण प्रसाद घेतलाय. कोणता प्रसाद घेतलाय ते पण मी तुम्हाला दाखवतो. ते बघा, हे आहे. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहे कालभैरव मंदिरात. आता ही आमची सर्व पूर्ण टीम चालली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात तुम्हाला कालभैरव मंदिर दाखवतो. हा, आणि ही माझी टीम आहे, आमच्या सोबत चाललेली आहे. आता ही आमची भाग्यश्री ताई आहे आणि ही आमची सायली आहे. जय श्रीराम. तर आता 1 तास मंदिरात लाईन लावून आमचे दर्शन झाले. ॲक्च्युली कालभैरव जे मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला शूट करणं अलाउड नाही, पण आम्ही प्रयत्न केले. हा आहे आमचा डोंगरे आणि हा इथं आलाय त्याची पाप धुवायला.
आता 5 मंदिराचे दर्शन घेतले आणि आता वाजलेत 2:45. पण देवाने टोपी घातली. देवा 3 वाजले. इकडे आता दुपारचे 3 वाजलेत पण इकडे अशी थंडी आहे की सकाळी 5 वाजलेत. एवढी खूप थंडी आहे इकडे. भाग्यश्री देवाला थंडी लागते. तुझा काय सीन? तुला थंडी लागते की नाही? अजिबात नाही, मी स्ट्रॉंग गर्ल आहे. पाठव ना फोटो. मी स्ट्रॉंग गर्ल आहे. तर मित्रांनो आता आपला जेवण झालं आहे. संध्याकाळचे दुपारचे 3 वाजलेत आणि थंडी खूप आहे. तर मध्य प्रदेशमध्ये वातावरण खूप छान आहे, म्हणजे एकदम थंड वातावरण. आता आपण रात्री जे जाणार आहोत ते आहे मेन मंदिर, ते आहे उज्जैन. तर त्याच्यासाठी आपण एक वेगळा ब्लॉग बनवूया. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये लवकरच आपण भेटू. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.